तारीख 30 जुलै 2016. ठिकाण कर्नाटकातील उडुपी जिल्हा. पोलीस हेडक्वार्टर बाहेर शेकडोंचा जमाव जमला होता. जनता रस्त्यावर उतरली होती. तरुणांकडून घोषणाबाजी केली जात होती. मात्र या घोषणा पोलिसांच्या विरोधात नाही, तर उडुपीचे पोलीस अधीक्षक के अण्णामलाई यांची बदली रद्द करण्याची मागणी जनतेकडून होत होती. लोकांचं म्हणणं होतं की असा प्रामाणिक पोलीस अधिकारी फार कमी वेळा मिळतो. कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक के अण्णामलाई यांना आम्ही उडुपीमधून जाऊ देणार नाही. पोलीस अधिकारी के अण्णामलाई यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. पुन्हा 2 वर्षांनी असंच दृश्य कर्नाटकातील चिकमंगळूरमध्येही पाहायला मिळालं. प्रामाणिक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आपल्या जिल्ह्यातून जाऊ नये म्हणून लोक रस्त्यावर उतरले. पुन्हा तीच मागणी, आमचा सिंगम अण्णामलाईची बदली रद्द करण्यात यावी. आता तेच अण्णामलाई पुन्हा एकदा चर्चेत आले. पोलीसच्या नोकरीत असताना जनतेनं ज्या अण्णामलाई यांना डोक्यावर घेतलं होतं, त्यांना भाजपनं पक्षात घेऊन आपला पोस्टर बॉय केलं. तामिळनाडूमध्ये पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी अण्णामलाई यांनीही अनेक प्रयत्न केले. त्याच अण्णामलाई यांनी आता पक्षाला मोठा झटका दिलाय. 2 जूनला अण्णामलाई यांनी तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींना सादर केला. गेल्या 3-4 दिवसांमध्ये अण्णामलाई यांच्या मनधरणीचे भाजपच्या बड्या नेत्यांकडून प्रयत्न झाले, मात्र त्याचा काहीही फायदा झालेला दिसत नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज अधिकृतरित्या त्यांचा राजीनामा स्वीकारला. भारतीय जनता पक्षाला दक्षिणेत पाय रोवण्यासाठी एक मोठा चेहरा अण्णामलाईंच्या रूपाने मिळाला होता. त्यांच्यामध्ये भाजप दक्षिणेतील आपलं भविष्य पाहत होती. त्याच नेत्याने भाजपला सोडण्याचा निर्णय का घेतला? अण्णामलाईंच्या राजीनाम्यामागे तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचे काही कनेक्शन आहे का, याची चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानं देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. अभिनेता विजय थलपती यांनी राजकारणात प्रवेश करून पहिल्याच प्रयत्नात तामिळनाडूत सत्ता स्थापन केली. त्यांच्या राजकारणातील ब्लॉकबस्टर एंट्रीने तामिळनाडूचं सर्वच राजकारण बदलून गेलं. तिथं भाजपचे अण्णामलाई यांनीही आता पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. अण्णामलाई यांनी आधीच 2 महत्वाच्या मागण्या पक्षाकडे केल्या होत्या. एक, तामिळनाडूमध्ये भाजपने त्यांना मुक्त हस्ते मदत करावी. पक्षांतर्गत स्वातंत्र्य आणि दीर्घकाळासाठी नेतृत्व सोपवलं पाहिजे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या पद्धतीनं संघटन बांधणी करता येईल. आणि दुसरी मागणी होती, जर पक्ष त्यांना स्वातंत्र्य देऊ शकत नसेल तर त्यांना त्यांचा मार्ग निवडण्याची मोकळीक द्यावी. तामिळनाडूमध्ये जोसेफ विजय यांच्या विजयानंतर अण्णामलाई यांच्या मागण्यांनी अधिक जोर धरला. गेल्या 6 वर्षांपासून भाजपनं अण्णामलाई यांना पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणूनच समोर आणलं. त्यांची माजी पोलीस अधिकाऱ्याची प्रतिमा त्यांच्या लोकप्रियतेचं प्रमुख कारण. सोशल मीडिया आणि तरुणांमध्ये त्यांची आक्रमक भाषणशैली पसंतीस उतरलेली. भ्रष्टाचाराविरोधातील त्यांच्या आंदोलनानं भाजपला तिथं स्वतःची स्पेस मिळवून दिली. तामिळनाडूचं राजकारण हे प्रामुख्यानं त्यांची भाषा आणि संस्कृती या भोवती फिरतं. हाच धागा पकडून अण्णामलाई राजकारण करू पाहत आहेत. त्यांच्या समर्थकांना विश्वास होता की अण्णामलाई तामिळनाडूमध्ये भाजपला एक प्रभावी नेतृत्व देऊ शकतात. पक्षाचे दिल्लीतील नेतृत्व आणि पक्षाची लाईन घेऊन ते चालतील असं पक्षाला वाटत होतं. मात्र सगळी गडबड इथेच झाली. अण्णामलाईंचं राजकारण हे भाजपच्या पारंपरिक राजकारणाच्या साच्यात फिट बसलं नाही. त्यांनी पारंपरिक हिंदुत्व आणि उत्तर भारतातील भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला बगल देत स्वतःचा स्वतंत्र मार्ग निवडला होता. तामिळनाडूचं राजकारण समजण्यात भाजपच्या धोरणांची चूक झाली आणि विधानसभेचा निकाल आपल्या समोर आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षानं अण्णामलाई यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केलं आणि फक्त स्टार प्रचारकाची भूमिका दिली. एआयएडीएमके सोबत युतीमध्ये राहण्याच्या भाजपच्या निर्णयाला त्यांनी मनानं स्वीकारलं नाही. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अण्णामलाई यांनी द्रविड आयकॉन अण्णादुराई यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं. यामुळं एआयएडीएमकेचं नेतृत्व नाराज झालं. अण्णामलाई यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. त्याला अण्णामलाई यांनी नकार दिला. यामुळं एआयएडीएमके आणि भाजप युती तुटली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एआयएडीएमके आणि भाजप सोबतच्या युतीसाठी मोठी अट ठेवली.
त्यानुसार अण्णामलाई यांना भाजपनं प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केलं. त्यानंतर AIADMK आणि भाजपची विधानसभा निवडणुकीपूर्वी युती झाली. या निवडणुकीत DMK आणि AIADMK या दोन्ही पक्षांना नाकारत तामिळनाडूच्या जनतेनं जोसेफ विजय हा तिसरा पर्याय स्वीकारला. अँटी इस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात असलेला हाच क्राऊड आपल्याकडे खेचण्याची अण्णामलाईंची तयारी होती. मात्र पक्ष नेतृत्वाच्या पुढे त्यांना जाता आलं नाही. भाजपमध्येही दबक्या आवाजात बोललं गेलं की तरुणांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी अण्णामलाई यांचा चेहरा पुढे करून विधानसभा निवडणूक लढली पाहिजे होती. मात्र आता वेळ निघून गेली आहे. अण्णामलाई यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. आता ते नवीन पक्ष स्थापन करणार का की दुसरा काही पर्याय निवडणार हे पाहावं लागेल. कायदा आणि सुव्यवस्थेवरून अण्णामलाई यांनी जोसेफ विजय यांना निर्वाणीचा इशारा दिलाय. असाच इशारा त्यांनी त्रिभाषा सूत्रावर केंद्र सरकारलाही दिलाय. भाषा हा तामिळनाडूमध्ये नेहमीच संवेदनशील विषय राहिलाय. झालं असं की 15 मे रोजी CBSEनं एक नोटिफिकेशन जारी केलं. यानुसार या शैक्षणिक वर्षापासून 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा करण्यात आला. तुम्हाला आठवत असेल तर केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राला महाराष्ट्रात ठाकरे बंधूंनी मागच्या वर्षी विरोध केला होता. त्यानंतर राज्य सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला होता. दक्षिणेतील राज्यांवर केंद्राकडून हिंदी सक्तीचा विषय नेहमीच वादग्रस्त राहिलाय. तामिळनाडूमध्ये तर भाषा हा विषय अतिशय गंभीर आणि संवेदनशील आहे. यावरून अनेकदा सरकारं बदलली आहेत. अण्णामलाई यांनी केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राचा हा मुद्दा अचूक हेरला. त्यांनी सुरुवातीपासूनच याला विरोध केला. केंद्र सरकारला विरोध करणारी एक तिखट टिप्पणी त्यांनी केली. राजकीय विश्लेषकांचं मत आहे की अण्णामलाईंची ही टिप्पणी फक्त केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधातील एक वक्तव्य नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला थेट आव्हान आहे. दक्षिणेतील नेतृत्व जेव्हा केंद्राच्या निर्णयावर थेट हल्लाबोल करतं, याचा अर्थ स्पष्ट असतो की त्यांचं केंद्रीय नेतृत्वासोबतचे संबंध बिघडलेत. इथे तर अण्णामलाई हे भाजपमध्ये असून सुद्धा भाजपच्या सरकाराविरोधात वक्तव्य करत होते. त्यामुळं यापुढं ते पक्षात राहणं शक्य नव्हतं हे स्पष्ट झालं होतं, जे आज पक्षानं त्यांचा राजीनामा स्वीकारून अधोरेखित केलंय. आता प्रश्न निर्माण होतो की अण्णामलाई यांचं पुढचं पाऊल काय असेल. ते जाणून घेण्यापूर्वी अण्णामलाई कोण आहेत हेही समजून घेतलं पाहिजे. अण्णामलाई यांचा जन्म तामिळनाडूतील कुरूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी कोइंबतूरमधून इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर IIM लखनौ येथून MBAचे शिक्षण पूर्ण केलं. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की IIM मधील शिक्षणादरम्यान त्यांना देशातील गरिबीची जाणीव झाली आणि त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 2011 मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. कर्नाटक कॅडरचे IPS अधिकारी बनले. यानंतर त्यांनी जनता केंद्रित निर्णय घेऊन जनतेचा विश्वास संपादन केला. सामान्य माणसामध्ये लोकप्रिय अधिकारी बनले. कर्नाटकातील आपल्या कार्यकाळात त्यांनी गुन्हेगारी नियंत्रण आणि कडक शिस्तीसाठी मोठी लोकप्रियता मिळवली. लोक त्यांना आदरानं कर्नाटकचा सिंघम म्हणून ओळखायला लागले. IPS म्हणून त्यांची कारकीर्द ऐन भरात असताना 2019 मध्ये त्यांनी IPS पदाचा राजीनामा दिला. 2020 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या कामाचा धडाका आणि तरुणांमधील लोकप्रियता पाहून पक्षानं जुलै 2021 मध्ये भाजपचं तामिळनाडू प्रदेशाध्यक्षपद त्यांना दिलं. इतक्या तरुण वयात हे पद मिळवणारे ते तामिळनाडूतील महत्त्वाचे नेते ठरले. आता प्रश्न निर्माण होतो की भाजपला सोडून अण्णामलाई यांना स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करणं सहज शक्य होणार आहे का? कारण सर्वांनाच माहीत आहे की एक प्रादेशिक पक्ष स्थापन करून चालवण्यासाठी फक्त समर्थकांची नाही तर शेकडो हजारो कोटी रुपयांचीही आवश्यकता असते. त्यांच्याकडे एवढा पैसा आहे का? हाच सवाल भाजपच्या एका समर्थकानं अण्णामलाई यांना विचारलाय. दुसरीकडे प्रस्थापितांविरोधातील जनतेला TVK नेते जोसेफ विजय यांनी आधीच आपल्याकडे आकृष्ट केलंय. अशा परिस्थितीत अण्णामलाई यांच्या नव्या राजकीय पक्षासाठी राज्याच्या राजकारणात स्पेस आहे का? तर याचं उत्तर आहे अण्णामलाई यांचा पक्ष हा छोटा राजकीय पक्ष म्हणून नक्कीच तामिळनाडूमध्ये वेगळी जागा निर्माण करू शकतो. उदाहरणार्थ PMK, DMDK, VCK आणि डावे पक्ष यासारख्या छोटे पक्ष म्हणून राज्यात अस्तित्व निर्माण करू शकतो आणि या पक्षांना टक्करही देऊ शकतो. त्यांच्या नव्या पक्षाला खरी जागा पश्चिम तामिळनाडूमध्ये जो AIADMKचा गड आहे या ठिकाणी आहे. अण्णामलाई हे याच भागातील OBC गौंडर समाजातून येतात. हा समाज AIADMKचा पारंपरिक मतदार आहे.
त्यावर अण्णामलाई स्वतःची वेगळी छाप निर्माण करून AIADMKचा हा जनाधार कमी करू शकतात. शक्यता आणि पर्याय अनेक आहेत. आता अण्णामलाई यांचा पुढील निर्णय काय राहतो यावर सर्व काही अवलंबून असणार आहे. अशाच राजकीय बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी माय महानगर लाईव्हच्या सोशल मीडिया पेजेसला फॉलो करा आणि माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.